नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण जाणून घेऊयात. पहिली बातमी, जमीन व्यवहारात पार्थ पवारांना क्लीन चिट नाही, बावनकुळेंचा दावा. पुण्यातील मुंढवा येथील महारवतन जमीन खरेदी व्यवहारात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे कुठेही स्वाक्षरी किंवा नाव नसल्याने त्यांना क्लीन चिट मिळाली, अशी बातमी काही वृत्तपत्रातून व माध्यमातून चालवली गेली. बऱ्याच महिन्यांपासून चर्चेत असलेल्या अमेडिया कंपनीने 1800 कोटी रुपये बाजार मूल्य असलेली महारवतनाची 40 एकर जमीन अवघ्या 300 कोटींना खरेदी केल्याचा गैरव्यवहार 2025च्या नोव्हेंबर महिन्यात उघडकीस आला. या अमेडिया कंपनीत पार्थ पवारांची भागीदारी आहे. त्यामुळे जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आहे. याचबरोबर या जमीन व्यवहारात प्रत्यक्ष सहभागी असलेले कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, कंपनीला जमीन विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी यांच्या नावांचाही समावेश आहे. पण राज्य महसूल विभाग मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की वृत्तपत्रात छापून आलेली बातमी ही निराधार आहे. पुढे ते असेही म्हणाले की अजूनही आमच्याकडे या जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणाचा कोणताही रिपोर्ट आलेला नाही. उलट 8 दिवसांची मुदतवाढ समितीने मागितली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि 9 तारखेच्या निकालाची पार्श्वभूमीवर मनुष्यबळ लक्षात घेता समितीला मुदतवाढ आज देणार आहे. मीडियाला माझी विनंती आहे की अशा गंभीर प्रकरणाबाबत चुकीची माहिती व जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये. 8 दिवसाच्या आत अंतिम अहवाल माझ्याकडे येईल. दरम्यान ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पार्थ पवार यांच्यावर टीका करत म्हणाले की कोणत्याच कागदपत्रांवर त्यांची सही नाही किंवा संमतीही नाही आणि यालाच कायदेशीर भाषेत बेनामी व्यवहार करणं म्हणतात. पण सरकार त्यांचं आहे, मुख्यमंत्री त्यांचा आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा पक्ष चालवतात. त्यामुळे यात महाराष्ट्राची जनता काही करू शकत नाही. न्याय सर्वांसाठी सारखा नाही हे यावरून दिसून येते. पार्थ पवारांशी माझी व्यक्तिगत दुश्मनी नाही आणि या प्रकरणात त्यांचं नाव आलं आहे तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे आणि क्लीन चिट होऊन बाहेर यावे. दुसरी बातमी आहे, जाहीर प्रचार, सभा आणि रॅलींना आता पूर्णविराम. जिल्हा परिषद प्रचारांच्या तोफा थंडावल्या. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी आज संपली आहे. गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या मुलूक मैदान तोफा देखील आता थंडावणार. त्यामुळे आता सगळ्यांचेच लक्ष मंगळवारी 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची तयारी देखील पूर्ण झाली आहे. मतमोजणी 9 फेब्रुवारीला होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच कार्यकर्त्यांनी डावपेच आखत वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र उमेदवारी निश्चित होऊन जाहीर प्रचारासाठी केवळ 7 दिवस मिळाले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जिल्हा परिषद प्रचारासाठी आणखी 2 दिवस वाढवण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी तर पंचायत समितींच्या 136 गटांसाठी निवडणूक होत आहे. अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी आदींनी जिल्हा पिंजून काढत प्रचारात गती घेतली होती. जिल्ह्याच्या विकासाच्या आश्वासनाबरोबरच नेत्यांचे आरोप प्रत्यारोप हेच सुरुवातीच्या काळात प्रचाराचे सूत्र ठरले. मात्र आज गुरुवारी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार संपल्यानंतर आता छुप्या प्रचाराला देखील गती येणार आहे. याशिवाय या शेवटच्या दिवसात कार्यकर्त्यांची धावपळ वाढली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. तिसरी बातमी आहे, कोल्हापूर महापौर व उपमहापौर कोण असणार, उद्या फैसला. कोल्हापूर महापौर आणि उपमहापौर निवडीकडे गेल्या काही दिवसापासून लक्ष लागून होते. आता उद्या शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी विशेष सभा होणार आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौर निवड होणार आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता विशेष सभा होणार आहे. स्पष्ट बहुमत असल्याने महायुतीचेच महापौर व उपमहापौर होणार हे स्पष्ट आहे. तरीही काँग्रेसने देखील महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. महापौर पदासाठी महायुतीतून भाजपच्या रूपाराणी निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे सचिन शेंडे यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौर पदासाठी महायुती अंतर्गत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अक्षय जरग यांनी अर्ज दाखल केला आहे, तर काँग्रेसच्या दुर्वास कदम यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरले आहेत. महायुतीकडे भाजप 26, शिवसेना 15, राष्ट्रवादी 4 आणि जनसुराज्य शक्ती पक्ष 1 असे 46 नगरसेवकांचे संख्याबळ आहे.
तर महाविकास आघाडीकडे काँग्रेस 34 आणि ठाकरे सेना 1 असे 35 नगरसेवक आहेत. त्यामुळे महायुतीकडे सर्वाधिक नगरसेवक असल्याने त्यांचा विजय सुकर आहे. दरम्यान महायुतीचेच महापौर आणि उपमहापौर होणार हे स्पष्ट असले तरी कोणताही धोका नको म्हणून नेते मंडळी प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच गुरुवारी महायुतीच्या सर्वच नगरसेवकांना कोल्हापूर शहरातील 2 हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता सर्वच नगरसेवक एकत्रित महापालिकेत मतदानासाठी येतील. दरम्यान महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक आपापल्या घरात आहेत. तसेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे गटनेते आपल्या पक्षातील नगरसेवकांना गुरुवारी व्हीप लागू करणार आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना त्यांच्या उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक होणार आहे. तरीही काँग्रेस देखील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चमत्काराची अपेक्षा त्यांच्याकडून केली जात आहे. त्यामुळे उद्या काय घडणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे. चौथी बातमी आहे, SIR प्रकरणावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाकडे धाव. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला मतदार यादीच्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR प्रक्रियेत हस्तक्षेप करून लोकशाही वाचवावी अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की मी एक सामान्य कुटुंबातील व पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे आणि सध्या निवडणुकीच्या अगोदर पश्चिम बंगालला जाणून बुजून लक्ष केले जात असून तेथील जनतेवर दडपशाही केली जात आहे आणि यात शासकीय यंत्रणाही सामील आहेत. यापूर्वी मी निवडणूक आयोगाला 6 पत्रे लिहिलेली पण त्याचे कोणतेही समाधानकारक उत्तर आलेले नाही आणि पश्चिम बंगालचे नागरिक म्हणून आम्हाला असं वाटतंय की सगळं संपलंय. आम्हाला कुठेच न्याय मिळत नाहीये. म्हणून मी माझ्या पार्टीसाठी नाही तर पश्चिम बंगालसाठी आणि न्यायासाठी लढत आहे. निवडणूक आयोग हा व्हॉट्सअप आयोग बनलेला आहे अशी टीकाही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने बॅनर्जीच्या याचिकेची आणि एका मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमोर मांडलेल्या ऐतिहासिक युक्तिवादाची दखल घेतली. या खंडपीठात मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जय माल्या बाग आणि विपुल M पंचोली यांचा समावेश आहे. या खंडपीठाने पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे की खऱ्या आणि पात्र व्यक्तींची नावे मतदार यादीत राहिली पाहिजेत आणि या याचिकेवरती पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक आयोगाकडून 9 फेब्रुवारी पर्यंत उत्तर मागवले आहे. 5वी बातमी आहे, क्रीडाई दालन 2026 मध्ये 70 ते 75 कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल. क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने दालन 2026 हे वास्तुविषयक प्रदर्शन नुकतंच पार पडलं. या प्रदर्शनात 70 ते 75 कोटी रुपयांची उलाढाल झाली. ऐतिहासिक परंपरा असलेल्या कोल्हापूरमध्ये झालेले दालन 2026 प्रदर्शनामध्ये विविध जिल्ह्यातून बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले होते. 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या प्रदर्शनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. एका छताखाली वास्तुविषयक प्रदर्शन आणि त्याची माहिती, त्याचबरोबर विविध बँका देखील या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्या होत्या. कोल्हापुरात नुकतेच उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची स्थापना झाली आहे. त्याचबरोबर कन्व्हेन्शन सेंटर, शेंडा पार्क येथे होत असलेली 1100 बेडचे हॉस्पिटल, इंजिनिअरिंग कॉलेज, त्याचबरोबर उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूर हा सध्या प्रगतीपथावर मानला जात आहे. याशिवाय मेडिकल हब म्हणून कोल्हापूरची ओळख बनली आहे. त्यामुळे दररोज कोल्हापुरात आसपासच्या जिल्ह्यातून हजारो लोक येत असतात. त्यामुळे कोल्हापुरात गुंतवणुकीसाठी अनेक जण इच्छुक असतात. अशा लोकांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने संधी मिळाली. दालन 2026 या प्रदर्शनाला 3 लाख लोकांनी भेट दिली. त्यापैकी अनेकांनी त्यांच्या स्वप्नातील घराचं बुकिंग या ठिकाणी केलं. त्यामुळे क्रीडाई दालन प्रदर्शनामध्ये 70 ते 75 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. अशाच ठळक घडामोडी आणि सविस्तर विश्लेषणासाठी पाहत रहा सकलम.